हरे कृष्ण सर्वांना. आजचा आज आपण अध्याय 5 भगवद्गीतेचा अध्याय 5वा शिकणार आहोत. तर सगळ्यांना सादर प्रणाम आणि उपस्थित सर्वांना सादर प्रणाम. आपल्या श्री श्री राधा गोविंद मंदिर मंगळुरूचे अध्यक्ष श्री नामानिष्ठ दास प्रभूजी यांना दंडवत प्रणाम. आपल्या मराठी डिपार्टमेंटच्या हेड पूजा माताजींना सादर प्रणाम. क्षितिजा माताजी ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली त्यांनाही सादर प्रणाम. आपले को होस्ट माताजी सुषमा माताजी आणि को होस्ट प्रभूजी यांनाही सादर प्रणाम. आणि तुम्ही उपस्थित सर्वजण यांनाही अ, हरे कृष्ण. सर्वांना हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हं? तर आपण आज अध्याय 5वा बघणार आहोत. अध्याय 5 नाव आहे कर्म संन्यास योग. हं? आता कालपर्यंत आपण पहिले 6 भगवद्गीतेचे किती अध्याय आहेत? टोटल 18 अध्याय आहेत. तर त्याची विभागणी जर 6-6च्या गटामध्ये केली तर पहिल्या 6 अध्यायांना म्हणतात कर्मयोग. हं? म्हणजे भगवद्गीता 1 ते 6 ना म्हणतात कर्मयोग. पुढच्या 6 अध्यायांना म्हणतात, म्हणजे 7 ते 13 जे येतात त्यांना ज्ञानयोग म्हणतात. आणि शेवटचे जे 6 आहेत, जे भगवद्गीता 14 ते 18 त्यांना भक्तियोग म्हणतात. हं? तर आपण आता कर्मयोग शिकत आहोत. आणि कर्मयोगातला हा आता पुढचा भाग जो आहे त्याचं नाव आहे कर्म संन्यास योग. हं? तर आता आपण कर्मयोग म्हणजे थोडीशी आपण रिव्हिजन करूया कालच्या धड्याची. कर्माद्वारे आपण श्रीकृष्णाची जोडून घ्यायचं म्हणजे कर्मयोग. आता कर्म म्हणजे काय आपण पाहिलं, कर्म म्हणजे आपण रोज करतो ते काम. आणि कर्मयोग म्हणजे काय? कर्मयोग म्हणजे कर्माद्वारे आपण श्रीकृष्णांशी जोडणे, म्हणजे कर्म विथ श्रीकृष्ण म्हणजे कर्मयोग असं आहे. मग ते कसा करता येईल आपण भगवद्गीता 3 मध्ये पाहिलं शिकलो. आजच्या अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग, म्हणजे कर्माच्या फळाची किंवा प्रतिक्रियेची त्यागाद्वारे श्रीकृष्णांबरोबर कसे जोडून घेता येईल. याला श्रीकृष्ण भावना भावित कर्म असे सुद्धा म्हणतात. आणि आपण 3 प्रकारचे कर्म शिकलो की नाही, कर्म, विकर्म आणि अकर्म. आता त्यातलं कर्म आणि विकर्म हे सकाम कर्म आहे. आणि अकर्म कसं आहे, पूर्णपणे श्रीकृष्णांना अर्पण केलेलं आहे म्हणून त्याला निष्काम कर्म सुद्धा म्हणतात. आणि ते कसं आहे, कृष्ण भावना भावित कर्म आहे आणि तेच आपण कसं करायचं हे शिकणार आहोत. हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण. प्रभूजींना होस्ट करा. मी आलेत का? लेफ्ट होऊ शकते. अच्छा, ओके हो ओके, हो. 1 मिनिट. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर कृष्ण भावना हा तर आपण ते शिकणार आहोत. कृष्ण भावना भावित कर्म कसं करायचं. आता हे बघा बरं. कर्मयोग किंवा कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे त्याच्यात कृष्णाचं इम्पॉर्टन्स दाखवलेलं आहे. तसं आपण आता बघूया. आता हे पहिला सगळ्यात डावीकडचा जो फोटो आहे ना या मुलाचा, तो कसा आहे, तो चांगुलपणात आहे. तो मुलगा कसा आहे, तो काय म्हणतो बघा, त्याच्या हातात एक फावडं आहे, एक रोप आणलंय त्यांनी लावायला. आणि त्याला आता ते वृक्षारोपण करायचंय. आणि आज वृक्षारोपणाचा दिवस पण आहे की नाही. आज काय आहे, जागतिक पर्यावरण दिन आहे. बहुतेक सगळीकडे आज वृक्षारोपण करतात भारतामध्ये. आम्ही पण सकाळी वृक्षारोपण केलं. हम्म. तर या चित्रात पण आपण त्याबद्दलच बोलणार आहोत बरं का. योग योग कसा आहे बघा, छान. तर या चित्रात सगळ्यात डावीकडचा तो मुलगा काय म्हणतोय, झाड लावताना तो दिसत आहे. तो कसा आहे, सत्वगुणात आहे, म्हणजे मोड ऑफ गुडनेस मध्ये आहे. म्हणजे चांगुलपणाचा भाव आहे त्याच्या मनात. तर तो काय म्हणतो, मी हे झाड लावले की मी त्याची काळजी घेईन, त्याला रोज पाणी घालीन, खत घालीन, त्याला वाढवीन. आणि कालांतराने त्याला फळं लागली की सगळ्यांना मी ती फळं देईन. असं तो म्हणतो. नंतर आता ह्या दुसऱ्या, अरे
हा. नंतर ह्या दुसऱ्या चित्रातला मुलगा कसा आहे, त्याची आवड कशी आहे, तो कुठल्या पॅशनेट मोडमध्ये आहे. हम्म म्हणजे रजगुणात आहे, मोड ऑफ पॅशन मध्ये आहे. तो काय म्हणतो, मी वृक्षारोपण करेन, पण त्याला वाढवेन, पण त्याची काळजी पण घेईन, आणि तो भला मोठा वृक्ष झाला, त्याला फळं लागली की ती फळं सगळी चा आनंद मलाच घ्यायला पाहिजे, कारण मी ते वाढवलंय ना. म्हणजे मी एकटाच त्या सगळ्या फळांचा आनंद घेईन, कारण कष्ट मी त्याच्यासाठी केलेले आहेत. असं त्याला वाटतं. म्हणजे तो रजोगुणातला मुलगा कसा म्हणतोय बघा. आता हा तिसरा जो मुलगा इथे दाखवलाय ना, तो कसा आहे, तो तमोगुणी आहे, इग्नोरन्स मोडमध्ये आहे, अज्ञानात आहे तो मुलगा थोडा. तो काय म्हणतो, झाड कोणी का लावलेलं असेल ना, त्याचा फळाचा आनंद मात्र मीच घेणार. मला काहीच फरक पडत नाही ते कोणी लावलंय, कोणी काळजी घेतलीये, कोणी त्याला पाणी घेतलंय, मी ते काही बघणार नाही. मला फक्त फळं व्हायला हवी. तर शेवटचा मुलगा कसा आहे, इकडे हा लाल टी शर्ट मध्ये दाखवलाय बघा, हा शेवटचा मुलगा. तो काय म्हणतो, तो एक भक्त आहे. कृष्णाचा भक्त आहे. त्याची विचारसरणी कशी आहे बघा बरं. आणि इतरांपेक्षा तो जरा वेगळा आहे. तो काय म्हणतो, मी हे झाड लावतो, पण कृष्णांनी ते झाड लावले असं आपण समजूया. का बरं, तर भगवद्गीता 3 मध्ये आपण पाहिलं की यज्ञचक्र आपण शिकलो होतो. त्यात कृष्णापासून कसा आरंभ होतो की नाही. मग बीज कोण आपल्याला देतं, श्रीकृष्ण देतात. मग त्याला बीजाला पाणी घातलं, जे श्रीकृष्णानेच आपल्याला दिलं असतं, की बीजाची वाढ होते, त्याच्याला अंकुर फुटतो, झाड यायला लागतं. मग त्याला मोठं झालं की त्याला फुलं येतात, मग कणीस येतं. मग ते कणसाचं आपण अन्न तयार करतो, आणि आपण आधी श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवतो, आणि मग आपण ते अन्न ग्रहण करतो. मग हे सर्व आपल्याला कृष्णाने दिलंय. मग सर्व हे जर कृष्णांकडून आलेलं आहे, हे सगळं हा मुलगा जाणतो. हम्म म्हणजे तो कसा आहे, भक्त आहे म्हणून तो जाणतो. हो, कारण त्याला माहित आहे की बीज, सूर्य, हवा, पाणी सर्व कोण देतं, श्रीकृष्ण देतात. म्हणून झाडाची फळं पण स्वतः कृष्णाची आहेत. म्हणून मी आधी या झाडाची फळं कृष्णांना अर्पण करणार म्हणतो तो. कृष्णांना नैवेद्य दाखवणार, आणि मग प्रसाद म्हणून मी ग्रहण करणार, आणि माझ्या सर्व कुटुंबियांना देणार, माझ्या सर्व मित्रमंडळींना देणार, असं पण तो म्हणतो. बघा कशी त्याची विचारसरणी आहे. चांगली आहे की नाही विचारसरणी, म्हणजे सगळ्यांना तो सामावून घ्यायचा प्रयत्न करतोय. असं तो आपल्याला कळतं की कृष्ण भावना भावित कर्म कसं असतं, ते आपल्याला इथे कळतंय. हे एक सिंपल उदाहरण आहे. हं? आता बघूया पुढे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. श्लोक नंबर 1. अर्जुन उवाच संन्यासमकर्मणां कृष्ण पुनर्योगम च संशसि यच्छेन यच्छेत्र यच्छ्रेय एतयोरिकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अनुवाद. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा कर्माची प्रशंसाही करता. आता या दोहोपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता अध्यायाची ह्या सुरुवात कसं होते बघा. अर्जुनाने प्रश्न केलाय, की तो म्हणतो, अर्जुन खूप विनम्रतेने कसा विचारतोय कृष्णांना, विनम्रतेने विचारतोय कृष्णांना प्रश्न. आणि काय विचारतो तो, मी कर्म करू, म्हणजे युद्ध करू की संन्यास करू. आता कृष्ण सांगणार आहेत बरं का त्याच्यावरचे उत्तर. पण मग गुरु शिष्याचं नातं कसं असलं पाहिजे, जसं शिष्याने आदराने, विनम्रतेने प्रश्न गुरूंना विचारले पाहिजेत, आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करायला पाहिजे आपल्या गुरूंना. बघूया आता कृष्ण काय सांगतायत. हम्म
आता अर्जुन काय म्हणतो, मी संन्यास घेऊ की कर्म करू, म्हणजे काम करू का संन्यासच घेऊ. हं? तर आपल्याला या चित्रात काय दिसतंय सांगा बरं. तुम्ही कोणीतरी सांगा मला, काय दिसतंय तुम्हाला चित्रात. हा डावीकडे कोण आहे, कोण दिसतोय डावीकडचा, कोणाला सांगता येईल का? समर्थ. गुरु. हा, साधू दिसतोय ना. हा. हा, साधू दिसतोय. हम्म. आणि उजवीकडे आहे तो एक भक्त दाखवलाय. तर आपल्याला पहिल्या चित्रात एक व्यक्ती दिसत आहे आणि त्याची साधूची वेशभूषा केशभूषा केलेली आहे, ते पण आपल्याला दिसतंय. पण आपण बारीक जर निरीक्षण केलं त्याचं, तर काय दिसतं आपल्याला, त्याच्या हातात एक मोबाईल आहे आणि तो फोनवरती कोणाशी तरी बोलतोय आणि सिगरेट पण दिसते त्याच्या हातात. पण मोबाईलवर बोलणं समजा काही गरजेचं काम असेल तर त्याबद्दल आपण नको बोलायला. पण सिगरेट ओढतोय हे कसं काय, म्हणजे हे ऑड आहे की नाही. तो साधू आहे म्हणजे भौतिक गोष्टींचा त्यांनी त्याग केलेला आहे, पण अजूनही त्याच्या मनातून भौतिकेचा त्याग, म्हणजे हे भौतिक वस्तूंचा त्याग सुटत नाहीये. म्हणून त्यांनी इंद्रिय तृप्तीच्या हेतूने ती सिगरेट हातात धरली आणि तो ओढत आहे. म्हणजे तो काय आहे, खरा साधू आहे का? नाही. तो साधू असल्याचा ढोंग करतो आहे किंवा देखावा करतो आहे. आणि याला काय म्हणतात, मिथ्याचार म्हणतात. म्हणजे हा कसा आहे, हिपोक्रेट आहे. दाखवतोय तर मी साधू आहे, पण आहे तो हिपोक्रेट आहे, म्हणजे मिथ्याचार करतोय. आणि हे चुकीचं वागणं आहे. हे कृष्णांना अजिबात आवडत नाही. पण आता शेजारच्या फोटोमध्ये बघा बरं, हा मुलगा काय करतोय. घरामध्ये त्याच्याकडे छान श्रीकृष्णाची मूर्ती आहे, राधाकृष्णाची मूर्ती, त्याची पूजा करतोय, भक्ती करतोय आणि मनोभावे तो पूजेमध्ये रममाण झालाय. तर कृष्ण काय सांगतात, की जोपर्यंत तुमची इंद्रिय तृप्ती झाली नाहीये तोपर्यंत तुम्ही देखावा करू नका की मी साधू आहे इत्यादी. चित्तशुद्धी नाही, माणसाचे शुद्धीकरण झालेले नाही, तोवर असा अजिबात देखावा करू नये. कृष्णांना हा मिथ्याचार अजिबात आवडत नाही बर का. म्हणजे असं खोटं वागणं आवडत नाही. आता हे आपण आधीच्या पहिल्या अध्यायामध्ये पाहिलंच होतं, की अर्जुनाचा कसा गोंधळ झाला होता. न लढण्याची कारण तो देतो की नाही. अर्जुनाची ही 5 कारणं होती न लढण्याची. पहिलं होतं दया. त्याला वाटतं की अर्जुन म्हणतो की माझ्या समोर जे आहेत कुरुक्षेत्र रणांगणावरती सर्व माझे स्वजन आहेत, माझे मित्र आहेत, माझे नातेवाईक आहेत. तेव्हा मी कृष्णाला विचारतो, मी आत्मज्ञान मग मी ह्यांच्याशी लाडू कसं. मग तेव्हा कृष्ण काय सांगतात, अर्जुनाला ज्ञान देतात आणि सांगतात की हे शरीर वस्त्रासारखे आहे. कालच्या आपण त्या अध्यायामध्ये पाहिलं होतं बघा, आधीच्या अध्यायामध्ये तो मुलगाच्या अंगावरती शर्टावरती ते चिखलाचे डाग पडतात, मग तो कसा शर्ट बदलतो की नाही. तसंच ते उदाहरण इथे दिलंय कृष्णानी, की हे शरीर कसं आहे, वस्त्रासारखे आहे आणि आत्मा काय आहे, आत्मा शाश्वत आहे, तो परमनंट आहे. आणि हे शरीर जरी संपलं तरी आत्मा दुसऱ्या शरीरात जाईल, म्हणजे शरीर बदलेल. तर तू शोक करू नकोस. तू जरी त्यांना मारलंस तरी तू त्याच्याबद्दल दुःख करू नकोस, त्यांच्या वरती करुणा करू नकोस, त्या लोकांवरती जे मारले जातील त्यांच्यावर. आता दुसरं कारण काय सांगतो अर्जुन, आनंद नाही. आता कारण माझे सर्व नातेवाईक मृत्युमुखी जर पडले तर मला जरी विजय मिळाला तरी मला आनंदच मिळणार नाही. मग कृष्ण त्याला कर्मकांड सांगतात, की युद्धात तू मृत्यू पावलास तर स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर तुला राज्य मिळेल आणि भरभराट होईल, म्हणजे दोन्हीकडनं तुला आनंदच आहे, असं श्रीकृष्ण त्याला समजवतात. आता तिसरं कारण काय देतो अर्जुन, पाप होणार माझ्याकडनं मी युद्ध केलं तर. मग ते काय म्हणतो की गुरु नातेवाईक यांना मारणं हे पाप आहे. तर तेव्हा कृष्ण काय सांगतात, की माझ्या आज्ञेचं पालन कर, माझ्यावरील भक्तीमध्ये तू हे कार्य केलं आहेस.
असं मनात ठेव आणि म्हणजे तुला पाप लागणार नाही. इथे कृष्णांनी भक्तियोग आणि बुद्धियोग या दोन्हीचं ज्ञान दिलं आहे. आता चौथं कारण अर्जुन काय सांगतो? पारिवारिक परंपरा नष्ट होईल. हं? मग त्यावर कृष्णाने काय सांगितलं? की तू क्षत्रिय आहेस अर्जुन. तुझा धर्म काय आहे? लढण्याचा धर्म आहे. तर तुझं तू कर्तव्य केलंस, तर समाजातील इतर लोक पण तुझे अनुसरण करतील. म्हणजे इतर लोक पण तुझ्यासारखे नीट वागतील, आपल्या धर्माचं काम करतील. तर तू त्यांच्या पुढे एक आदर्श घालून ठेवशील. त्यामुळे सर्व समाजात सुख, शांती, धर्माचे राज्य येईल. आणि मग पाचवं कारण काय सांगतो अर्जुन? की असमंजस्य, म्हणजे मला कळत नाहीये मी काय करायला पाहिजे. मग मला निश्चयात बुद्धी होत नाहीये. तेव्हा कृष्ण सांगतात की व्यवसायित्मा बुद्धीने, म्हणजे निश्चयाने तू लढ. तुझ्या मनामध्ये जर करुणा, दया, पाप, आनंद नाही, असमंजस वृत्ती आहे, हे सर्व सोडून दे आणि धीराने निर्णय घे आणि युद्ध कर, लढ. मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे श्रीकृष्ण स्वतः सांगतात की मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे माझा आदेश आहे. तर तू लढायला पुढे जा आणि अजिबात गोंधळू नकोस. हं? आता आपण पुढचा बघूया. तर इथे अर्जुन म्हणतो की मी कसं करू ते? कर्म सोडून देऊ? इथे काय म्हणतो? मगाचं उदाहरणच घेतलं इथे, की मी झाडे लावणं थांबवून देऊ का? किंवा मी हे कर्मत्याग मी करू का? किंवा भक्तिपूर्वक मी फळांची अपेक्षा करणं सोडून देऊ का? असा विचार त्याच्या मनात आला. मग अर्जुन काय म्हणतो? मी कर्म सोडून देऊ का? म्हणजे उदाहरण की मी झाडं लावण्याचं काम करत असेन, तर ते मी सोडून देऊ का? की त्या लावलेल्या झाडांच्या कालांतराने फळे, आंबे येतील, ते आंबे खाणं सोडून देऊ? म्हणजे यांची अपेक्षा करणं सोडून देऊ का? हा माझ्या मनात गोंधळ आहे आता. तर पुढच्या श्लोकात आपल्याला श्रीकृष्ण त्याचं उत्तर देत आहेत बरं का. तर पुढचा श्लोक बघूया. हरे कृष्ण प्रभूजी. श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस करा उभो तयोस्तु कर्म संन्यासत कर्मयोगो विशेष्यते. अनुवाद. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्ही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत. परंतु दोनो दोहोपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्णाने काय सांगितलंय या श्लोकामध्ये? आपल्याला कृष्ण उत्तर देत आहेत ना मगाच्या गोंधळावरती. हम्म? तर कृष्ण उत्तर देत आहेत अर्जुनाला की नाही तर म्हणजे कृतीचा त्याग करणे हा नाही तर काय करायचं? कृती सोडून द्यायची नाही, आपल्याला कर्म सोडून द्यायचं नाहीये, पण त्याला जी फळं येतील त्याचा त्याग करायचा आहे. हम्म? म्हणजे आपण कुठलंही काम करायचं नाही असं होतच नाही. नुसतं आपण बसून राहिलं असं होतं का? जरी आपण समजा बसलोय, काहीच काम करत नाहीये किंवा झोपलोय, तरी शरीरात काय होतं? श्वासोश्वास घेणं चालूच असतं किंवा आपल्या पोटामध्ये खाल्लेलं अन्न असतं त्याचं पचन चालूच राहतं किंवा शरीरामध्ये सर्वत्र रक्तभिसरण पण चालूच राहतं. ही अंतर्गत कर्म पण चालूच राहतात, सुरूच असतात. त्याचा त्याग तर आपण नाही करू शकत. मग कृष्ण काय सांगतात की कर्म संन्यास म्हणजे काम नाही पेक्षा भक्तिमय कर्म कर, म्हणजे कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. हं? पण अर्जुन तर क्षत्रिय आहे आणि युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य आहे. पण त्याला काय वाटते की संन्यास घेऊन मी जर वनात गेलो, एकांतात भक्तीमध्ये बसलो शांतपणे, पण श्रीकृष्ण म्हणतात असं नाही. ज्याचा धर्म आहे ते जर क्षत्रिय आहे, तो योद्ध्याचा धर्म आहे, तर त्यांनी योगी व्हायचं नाही, त्यांनी हातात शस्त्र घेऊनच लढायचं. तर कृष्ण काय म्हणतात? तू असा मिथ्याचार करू नकोस. श्रीकृष्णांना मिथ्याचार आवडत नाही, आपण आधीच्या श्लोकात पाहिलं.
तू क्षत्रिय असल्यामुळे तू जरी समजा जंगलात गेलास आणि तिथे समजा कुठला प्राणी अंगावरती हल्ला केला तर तू प्रतिकार करणारच, कारण काय तू योद्धा आहेस. जर कोणाला जंगलात काही मदत लागली तर तू त्यांना मदतीला जाणारच, कारण हा तुझा स्वभावच आहे, तुझा गुणधर्म आहे, तो तू बदलू शकत नाहीस. म्हणून तुझ्या कर्माचा फळ असेल ते तू काय कर, कृष्णांना अर्पण कर, मला अर्पण कर. फळामध्ये आसक्त होऊ नको, चिकटलेला राहू नकोस. आणि शुद्ध भक्त असतात ना, ते कर्म करून फळे किंवा प्रतिक्रिया कृष्णांना अर्पण करतात. हम्म त्यामुळे काय होतं, आपण कर्मबंधनात अडकले जात नाही आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होते. हम्म आपल्याला जीवनात कसे हे लागू करायचे, आता आपल्या रोजच्या जीवनात कसे लागू करायचे ते आपण बघूया. आता तुम्ही मुलं रोज शाळेत जाता की नाही? मग तुमची कर्तव्य समजून तुम्ही शाळेत अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला शाळेत घातलंय म्हणजे माझं कर्तव्य आहे की मी जास्तीत जास्त अभ्यास करीन आणि पूर्ण कष्टाने निष्ठेने अध्ययन करायचं, पण फळाची आसक्ती ठेवायची नाही. म्हणजे काय, तर समजा माझ्या मनात विचार आहे की नाही नाही मी 90%चा वरच मार्क मिळवणार आणि त्या हेतूनच मी अभ्यास करणार, असं नाही बरं का, असं नाही मनात ठेवायचं. आपण अभ्यास करायचा ज्ञान संपादन करण्यासाठी, म्हणजे जास्त आपल्याला बुद्धी आपली चांगली व्हावी, तीक्ष्ण व्हावी, ज्ञानात आपल्या भर पडावी, याच्यासाठी आपण अभ्यास करायचा. आणि आपण कृष्णावर आणि मनापासून अभ्यास करायचा, कृष्णाला मनात धरून त्याचं नाव घेऊन मग अभ्यास करायचा. मग कृष्ण काय सांगतात की आपण तुमची जर श्रद्धा असेल माझ्यावर तर मी तुम्हाला योग्य फळ नक्की देईन, 100% देईन. म्हणजे तर तुम्ही उत्तम कष्ट केले, भरपूर कष्ट केले, भरपूर अभ्यास केला आणि खूप मनापासून छान पेपर लिहिला तर श्रीकृष्ण तुम्हाला 100% उत्तम मार्क देतीलच. आपण त्या फळाचा म्हणजे मार्क किती पडतील या फळाचा विचार किंवा काळजी करायला नको, ते श्रीकृष्णांवरती सोडून द्यायची. श्रीकृष्ण आपल्याला उत्तम मार्क हे देणारच बर का, असं त्याची अर्थ आहे. म्हणजे तुमच्या कशा आयुष्यामध्ये काय आहे तर अभ्यास करणं, शाळेत जाणं, उत्तम मार्क मिळवणं, चांगलं ज्ञान मिळवणं हे तुमचं काम आहे ना. म्हणून मी तुम्हाला असं उदाहरण सांगितलं की जे तुम्हाला लागू पडतं आणि जे तुम्हाला उपयोगी होईल. श्रीकृष्ण काय, सॉरी पुढे गेले. श्रीकृष्ण काय म्हणतात, झाडे लावणे आपलं काय आहे, कर्तव्य आहे, आपलं काम आहे, आपण ते करायलाच पाहिजे. आपण पर्यावरणाचं रक्षण करायलाच पाहिजे. हम्म पण ते माझ्यासाठी करा. ते काय म्हणतात, माझ्या म्हणजे मी श्रीकृष्णासाठी झाडं लावली असा विचार करा आणि तुमची फळाची अपेक्षा करू नका. मी तुमच्या फळाची काळजी घेईन आणि तुम्हाला नक्की फळं मिळतील त्याची. म्हणजे योग्य फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे जर तुम्ही कृष्णांवरती दृढ विश्वास ठेवला तर. लावून दिले कुत्र्याला. हा आता इथे बघा काय दाखवलंय, हा डावीकडचा जो माणूस आहे ना तो अभक्त आहे. हं तर त्याच्या हातात काय दाखवलंय, पैसे दाखवले आणि त्याला काय वाटतं मी नोकरी करतो, कष्ट करतो म्हणून मला एवढे पैसे मिळाले. पण हा उजवीकडे दाखवलाय तो काय आहे, तो पण भक्त आहे, एक श्रीकृष्णाचा भक्त आहे आणि तोही काम करतो, तोही पैसे मिळवतो. पण तो काय म्हणतो, भक्त काय म्हणतो, ही सर्व कृष्णाची दया आहे, कृष्णाची कृपा आहे. आपण यज्ञचक्रामध्ये शिकलो होतो ना की माणूस जेव्हा नोकरी करतो, काम करतो तेव्हा इंद्रियांचा वापर करतो, म्हणजे बुद्धी, डोळे, हात, पाय इत्यादी याचा वापर करतो आणि ते वापरून तो कष्ट करतो, त्याचे त्याला पैसे मिळतात. पण हे सर्व आपल्याला कोणी दिलं बरं, श्रीकृष्णाने दिलं की नाही, आपल्याला सगळं दिलंय श्रीकृष्णाने. म्हणून माणूस अन्न खातो, म्हणजे अन्न त्याला जे मिळतं ते माणूस अन्न खातो, त्यातून त्याला शक्ती मिळते.
हो की नाही? आणि मग आपण मग तो काम करू शकतो. पण अन्न कुठून आलं? अन्न, धान्य, पाणी, वारा, सूर्यप्रकाश सर्व कृष्णांपासून मिळालं आपल्याला की नाही? आपण यज्ञचक्रामध्ये पाहिलं होतं काल. तर हे शरीर सुद्धा आपल्याला कोणी दिलंय? तर भगवंतांनी दिलंय आपल्याला. भक्ताला या सर्व गोष्टींची जाणीव आहे. म्हणजे हा जो भक्त आहे ना, तो काय म्हणतोय? ही सर्व कृष्णाची दया आहे. म्हणजे त्याला ही सगळ्याची जाणीव आहे की कृष्ण आपल्यावरती कृपा करतात आणि तेच आपल्याला सगळं काही देतात. म्हणून तो म्हणतो की सर्व कृष्णाची दया आहे, म्हणून मला ते सगळं मिळतंय आणि कृष्णाकडून मिळतंय हे तो म्हणतो. पण अभक्त कसा आहे? तो अज्ञानी आहे. त्याच्या मनात कसा अहंकार आहे की मीच सगळं मिळवलं, मीच पैसे कमवले. हो, अरे तू कमवले बरोबर आहे, पण कृष्णाची कृपा आहे म्हणून तू कमवले की नाही? मग तो म्हणतो मीच हे सर्व केलं म्हणून मी पैसे कमवले, मग ते सगळे माझे झाले. पण ही चुकीची वृत्ती आहे. आपण काय व्हायला पाहिजे? आपण या भक्तासारखं व्हायला पाहिजे. आपल्याला सगळी श्रीकृष्णाने आपल्यावरती दया केलीये, आपल्यावर कृपा केलीये, असं आपण मनात विचार ठेवायला पाहिजे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्न अपि लिप्यते. अनुवाद: जो भक्तीने कार्य करतो, जो शुद्ध आत्मा आहे आणि आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो सर्वांना प्रिय आहे आणि प्रत्येक जण त्याला प्रिय आहे. अशी व्यक्ती काम करतानाही कधी बांधील नसते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकात कृष्ण काय सांगतात की आपण रोज जे काम करतो ना तेच करायचं आहे. म्हणजे आपण कामात काही बदल करायचा नाही, काम तेच करायचंय. फक्त काम कोणासाठी करायचंय? तर कृष्णासाठी काम करायचंय. आता कसं करायचं ते तर इथे कृष्ण सांगतात. आता कलियुगात काय आहे महत्वाचं? तर नामजप महत्वाचं सांगितलं आहे. ते जे करतात ना त्यांना लगेच फरक जाणवतो. म्हणजे जे रोज नामस्मरण करतात, जप करतात, ह्यांना तो फरक नक्की जाणवतो. त्यांचं आयुष्य आणि अभक्तांचं आयुष्य याच्यात खूप फरक आहे. जो भक्त आहे ना तो मनावर, इंद्रियावर ताबा ठेवतो. आता उदाहरण बघा. तुम्हाला समजा परीक्षेच्या आधी सुट्टी मिळाली आहे आणि अभ्यासासाठी, परीक्षेसाठी तुम्ही तयारी करत आहात. आता तुम्ही जर एखाद्या विषयाचा अभ्यास करायचं ठरवलं आणि त्यामध्ये जर तुमच्या मनात विचार आला की मला जर मित्रमैत्रिणींना भेटायचंय, त्यांच्याशी खेळायचंय, असं जर विचार येऊ लागले तर तुमच्या अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होईल का? नाही होणार की नाही? मग नाही. तुमचा वेळ पण वाया जाईल आणि परीक्षेत त्यानंतर कमी मार्क पण पडतील की नाही? पण हा जर भक्त असेल तर तो काय म्हणतो? तो इंद्रियांवर ताबा ठेवतो, आपल्या मनावर ताबा ठेवतो आणि म्हणतो की ठरवलेल्या वेळीच मी मन लावून अभ्यास करील, इतर गोष्टी मनात आणूच देणार नाही. हम्म. म्हणजे काय करतो तो? मनावर ताबा ठेवतो आणि एखादा आपला गोल अचीव करायचा आहे किंवा ध्येय अचीव करायचंय, ध्येय गाठायचंय, तर आपल्याला काय करायला पाहिजे? पूर्ण एकाग्रतेने, पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आपण ते काम करायला पाहिजे. मन इकडे तिकडे आपलं असं भरकटू द्यायचं नाही. आणि या श्लोकात अजून एक महत्वाचं दिलंय, विजितात्मा जितेंद्रिय. म्हणजे ज्याने मनावर आणि इंद्रियावर पूर्ण ताबा मिळालाय, पूर्ण कंट्रोल मिळवलाय, म्हणजे शुद्ध भक्त. तर ते शुद्ध भक्तांसारखं आपण वागायचा प्रयत्न करायचा, हळूहळू. लगेच काय एका दिवसात होत नाही हे असं. हळूहळू आपण त्या मार्गाने आक्रमण करायचं, त्या मार्गावर चालायचा प्रयत्न करायचा. आता इथे काय दाखवलंय? भक्ती सेवेंचे प्रकार. म्हणजे तुम्ही कशी कशी प्रकारे भक्ती करू शकता ते दाखवलंय. हम्म. तर इथे काय दाखवलंय बरं? तुम्ही सांगा बरं मला. कोण कोण सांगेल काय काय दाखवलंय? तुम्हाला काय समजते बघूया.
कृष्णाची ड्रॉइंग काढली आहे. हा, व्हेरी गुड. मग ती किती छान स्केच काढलंय की नाही? तसं तुम्ही काढू शकता. आता दुसऱ्या फोटोत काय सांगितलंय? अजून मुलं कोण? नामस्मरण हा, करत आहे. नाम संकीर्तन. करेक्ट, व्हेरी गुड. अजून कोण सांगेल? दुसरं कोणी? गणेश आहे. अजून कोण आहे? आरोही आहे. तुम्हीच सांगा. जेवताना कृष्णाची प्रार्थना करत आहे. हा, शाबास. म्हणजे आधी श्रीकृष्णाला ते अन्न अर्पण करून मग तो जेवत आहे. व्हेरी गुड. आणि शेवटच्या फोटोमध्ये काय दाखवलंय? सगळ्यांसोबत भजन करतायत. करेक्ट, व्हेरी गुड. किंवा आपले समजा गुरु काहीतरी छान आपल्याला कृष्णाची गोष्ट सांगतायत, ते ऐकत बसले सगळी मुलं. किंवा लहानपणी आम्हाला आमची आजी असे छान कृष्णाच्या गोष्टी सांगायची आणि आम्ही जवळपासची सगळी मुलं गोष्ट ऐकायला यायचो तिच्याकडून. असं असं पण होऊ शकतं. तुम्हाला सुट्टी असते तेव्हा तुम्ही ह्यातले कुठलेही प्रकार करू शकता आणि ही पण तुमची छान कृष्णाच्यासाठी सेवा होईल, भक्तिपूर्ण. आणि असंच आपण त्याचबरोबर श्रीकृष्णाचं पवित्र नाम पण श्रवण करायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे. जप रूपामध्ये म्हणायला पण पाहिजे. एकदा आपण जप करूया छान. हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे हरे हरे, राम हरे राम राम हरे राम, राम हरे राम हरे. हरे हरे. आणि श्रील प्रभुपादांना सादर प्रणाम. त्यांनी आपल्याला छान भगवद्गीता शिकवली आहे. त्यांना सादर प्रणाम, दंडवत प्रणाम. आता इथे एक गोष्ट आहे बर का, ती आपण बघूया आणि नंतर मग त्याचं काय त्याचा बोध घ्यायचा ते नंतर पाहू. तर हे एक राजा अंबरीश नावाचे राजे होते. ही कथा आहे श्रीमद भागवतम या ग्रंथामधली. हा, आणि ते राजा अंबरीश कसे होते? खूप उत्तम राजा होते आणि विष्णूचे महान भक्त होते. संपूर्ण पृथ्वीचे राजे होते ते. उत्तम राज्य करायचे ते आणि कर्तव्य तत्पर राजा होता. म्हणजे जे काय त्याला कामं दिली होती ते अप्रतिम उत्तमरित्या ते करायचे कायम. आणि तसेच ते प्रजेला पण अत्यंत सुखी ठेवत होते. एकदा काय झालं, राजाचा एकादशीचा उपवास होता आणि राजा अंबरीश दुसऱ्या दिवशी उपवास सोडणार होता. म्हणजे द्वादशीला उपवास सोडतात ना, तर तेव्हा एक पारण्याची वेळ असायची, तर त्यावेळीच तो उपवास सोडला जायचा. तर तेव्हा दुर्वास ऋषी तेथे आले. मग राजाने त्याचे उचित स्वागत केले आणि ऋषींना सांगितलं की तुम्ही पण आता उपवास सोडायला या, भोजनासाठी या. त्यांनी आमंत्रण दिलं ऋषींना. मग ऋषी आणि त्यांचे अनुयायी सर्व नदीवर स्नानासाठी गेले. ते म्हटले आम्ही स्नान करून येतो आणि मग आपण भोजन करू. पण तोवर काय झालं, पारण्याची वेळ टळून जायला लागली. मग राजाच्या मंत्र्यांनी काय सांगितलं त्यांना की फक्त जलग्रहण करा, तुम्ही जेवू नका. पण असं त्यांनी ती वेळ टळायला नको असं त्यांनी सुचवलं की फक्त पाणी प्या तुम्ही आणि उपास सोडा. हम्म. आधी राजा काय तयार होत नव्हता, पण सगळ्या मंत्र्यांनी सांगितल्यामुळे तो जलग्रहण करणार होता. केलं नाही त्यांनी, करणारच होता तो. पण तो जल ग्रहण करत असतानाच तेवढ्यात दुर्वास ऋषी तिथे येतात. नदीवरून आंघोळ करून तिथे येतात आणि त्याचे शिष्यगणांना पण सगळे तिथे परत स्नान करून सगळे तिथे परत येतात राजाच्या महालात. मग दुर्वास ऋषी बघतात की हा मी यायच्या आधीच जलग्रहण करून उपास सोडतो आहे आणि ते बघून ते क्रोधित होतात. आणि दुर्वास ऋषी कसे होते? आधीच कोपिष्ठ स्वभावाचे होते, म्हणजे खूप रागीट होते. त्यांना काय वाटलं, त्यांचा अपमानच झाला. म्हणजे मी यायच्या आधीच राजा जेवायला बसला, पण राजा जेवणार नव्हता, तो फक्त पाणी पिणार होता. आणि ते असे प्रचंड क्रोधित झाले आणि ते काय केलं त्यांनी, आपल्या केसातली एक जटा काढली आणि ती जटा म्हणजे केसाचा पुंजका असा काढला आणि त्यांनी जमिनीवर आपटला. आणि त्यातून काय झालं, एक अकराळ विकराळ शक्ती तयार करतात ते. तो फोटो तुम्हाला हा इथे मोठा प्रकाश दिसतोय ना,
तिकडे प्रकाश जो आहे मागे ती शक्ती तयार करतात ते. आणि त्या शक्तीला सांगतात की तू अंबरीश महाराजांना ठार मार. हम्म ती शक्ती त्यांनी अंबरीश महाराजांवर मारण्यासाठी सोडून देतात. का बरं? तर त्यांना वाटलं माझा अपमान झाला, मी यायच्या आधीच अंबरीश महाराज जेवायला बसले. पण असं नव्हतं खरं अंबरीश महाराजांच्या मनात. पण अंबरीश राजा तर शुद्ध भक्त होते विष्णूंचे. ते अजिबात घाबरले नाहीत. ते पळून पण गेले नाहीत, तिथेच स्थिर राहिलेत बघा, तिथेच उभे राहिले. त्यांना काहीही त्यांच्यात फरक पडला नाही. आपण हे असं वागणं कोण बघत होतं? तर श्रीकृष्ण भगवान बघत असतात. आपण काल पाहिलं ना की आपल्या हृदयस्थळी सगळीकडे श्रीकृष्ण भगवान आहेतच. आणि त्यात अंबरीश राजा तर शुद्ध भक्त होते. तर त्यांना म्हणजे श्रीकृष्ण भगवानांना या ऋषींचाच राग येतो. आणि शुद्ध का बरं राग येतो? तर शुद्ध भक्तांना त्रास दिल्यामुळे त्यांना राग आला. मग कृष्ण काय करतात? त्यांच्या हातून सुदर्शन चक्र निघतं आणि दुर्वासांच्या मागे लागतं. त्या प्रकाशाच्या इथे दिसतंय का सुदर्शन चक्र मध्ये एक आलंय बघा. ते सुदर्शन चक्र दुर्वासा मुनींच्या मागे लागतं, ऋषीच्या मागे लागतं त्यांना पनिशमेंट द्यायला. मग दुर्वासा ऋषी घाबरतात. मग ते पहिल्यांदी मदत मागायला जातात कोणाकडे? तर ब्रह्मदेवांकडे. पण ब्रह्मदेव सांगतात की हे सुदर्शन चक्र मी नाही थांबवू शकत. मग दुर्वासा ऋषी कुठे जातात? शंकर भगवानांकडे. पण तेही म्हणतात की मी यात काहीच मदत करू शकत नाही, तुम्ही विष्णू किंवा कृष्णाकडे जा. मग दुर्वासा ऋषी विष्णूंकडे जातात आणि विष्णू भगवानांना म्हणतात की मला हे माझ्या मागे हे सुदर्शन चक्र लागलंय, तर ते तुम्ही थांबवा. पण विष्णू भगवान म्हणतात मी आता सुदर्शन चक्र थांबवू शकत नाही, कारण ते मी एकदा सोडलंय तर मी ते नाही थांबवू शकत. ते फक्त अंबरीश महाराजच थांबवू शकतात. त्यांनी सांगितलं तरच ते सुदर्शन चक्र थांबेल. मग दुर्वासा ऋषी अंबरीश महाराजांकडे येतात आणि त्यांची माफी मागतात. चित्रात आपल्याला दिसतंय ना, तिथे ऋषी राजाच्या पायी पडलेत बघा. इथे चित्रात ऋषींनीच राजाचे पाय धरले. मग अंबरीश महाराज खूप विनम्र असतात, पण ते अजिबात राग मनात ठेवत नाहीत आणि ऋषींनी क्षमा मागू नये उलट असं म्हणतात त्यांना. म्हणजे त्यांची चूक झालेली असते ऋषींची, पण तरी ते ऋषींना म्हणतात तुम्ही अजिबात क्षमा मागू नका, मला कसलाही राग नाही, मला कुठलाही त्रास नाही आणि तुम्ही काळजी करू नका. आणि ते कृष्णांना सांगतात की तुम्ही सुदर्शन चक्र परत घ्या. ते विनंती करतात श्रीकृष्णांना की तुम्ही सुदर्शन चक्र परत मागे फिरवा. अशी शुद्ध भक्तांची शक्ती असते बरं का. म्हणजे ते श्रीकृष्ण भगवानांना पण विनंती करू शकतात, श्रीकृष्ण भगवानांना पण सांगू शकतात आणि अशी त्यांच्या अंगामध्ये दिव्य शक्ती तयार होते. अगदी त्यांचं मन कसं असतं? निर्मळ असतं. ते कोणाचाच अपमान करत नाहीत. म्हणजे शुद्ध भक्त कधीच कोणाचा अपमान करत नाहीत, कोणाला त्रास देत नाहीत. म्हणून ते भगवंतांना खूप प्रिय असतात आणि भगवंत कायम शुद्ध भक्तांचे रक्षण करतात आणि काळजी घेतात. म्हणून आपण पण कृष्णाचं कायम नामस्मरण करायला हवं, रोज जप करायला हवा. म्हणजे कृष्ण सुद्धा आपल्याला असंच प्रोटेक्शन देतील जसं इथे अंबरीश महाराजांना दिलं की नाही. आलं का लक्षात? तुम्हाला बोध कळला ना गोष्टीचा? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 18. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी निचैव सपाके च पंडिताः समदर्शिनः. अनुवाद: विनम्र साधू पुरुष वास्तव्याद्वारे एक विद्वान आणि एक नम्र ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळाला समान दृष्टीने पाहतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा खूप महत्वाचा श्लोक आहे, तर सगळ्यांनी याचा जरा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बरं का. हा
तर चित्रात आपल्याला काय दिसतंय की साधू, गाय, कुत्रा, हत्ती, मग हत्तीवरती तो बसलेला आहे, चांडाळ, इतर हत्ती, सर्वांना कसं समान दृष्टीने बघतोय तो. म्हणजे कसं आहे की चांडाळ आहे, ब्राह्मण आहे, सगळं दिसत आहे. तर आपण समजून घेऊया की जो ज्ञानी माणूस आहे ना त्याला पंडित म्हणतात. तो ब्राह्मण, गाय, कुत्रा, चांडाल, हत्ती सर्वांना समान दृष्टीने बघतो, कारण तो प्रत्येकाच्या हृदयातला परमात्म्याला बघतो. आता प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक छोटासा कृष्णाचा फोटो दिसतोय का तुम्हाला? बघा बरं नीट. हं? या कुत्र्याच्या हृदयात पण आहे, इथे गाईच्या हृदयात पण आहे, या ब्राह्मणाच्या हृदयात आहे, हत्तीच्या हृदयात आहे, या चांडाळाच्या हृदयात आहे. सगळ्यांच्या हृदयात श्रीकृष्ण आहे. आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं होतं ना ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे. तर पहिलं टप्पे काय होतं? ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान. तर ब्रह्मण म्हणजे कृष्णाच्या तेजाचा प्रकाश आणि परमात्मा म्हणजे चतुर्भुज नारायण जे आपल्या हृदयात असतात. तर पहिल्या चित्रात काय दाखवलंय की हे चतुर्भुज नारायण आहेत. हे आहेत ना, हे चतुर्भुज नारायण आहेत ते आणि तिसऱ्या टप्प्यात जे दाखवले भगवंत जे षड ऐश्वर्याने युक्त आहेत. तर हा जो ज्ञानी आहे ना, म्हणजे जो पंडित दाखवलाय, तो सर्वांच्या हृदयात असलेला परमात्माला बघतो. तो बाहेरचं म्हणजे बाह्य शरीर बघत नाहीये. आतमध्ये जो शरीराच्या आतमध्ये समजा कुत्र्याच्या शरीरात असेल, गाईच्या शरीरात असेल, ब्राह्मणाच्या शरीरात असेल, हत्तीच्या शरीरात असेल, त्या आतमध्ये बसलेला जो भगवंत आहे त्याला तो बघतोय. म्हणजे बाहेरचं शरीर वेगवेगळं आहे, पण आतमध्ये जो परमात्मा आहे त्या सर्वात तो एकच परमात्मा आहे, हे तो बघतो. हे त्या ज्ञानी साधूला माहिती आहे, म्हणून तो समदृष्टीने बघतो आहे. आणि आपण हे लक्षात ठेवायचं की कृष्ण आपल्या सर्व सजीवांमध्ये एकाच दृष्टीने बघतात, सर्वांना सम बघतात आणि कोणामध्ये ते कधीच फरक करत नाहीत. सर्वांकडे समान प्रेमाने पाहतात, म्हणून सर्वांच्या हृदयात ते आहेत. म्हणजे प्रेम एकच असते, पण त्याचे आविष्कार वेगवेगळे असतात की नाही. तसं आहे ते की सगळ्यांकडे श्रीकृष्ण सारख्या प्रेमानेच बघतात आणि सगळ्यांवरती आशीर्वाद देतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 29. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूता ज्ञात्वा मां शांतिं मृच्छति. अनुवाद: मला सर्व यज्ञाचा आणि तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता, सर्व जगाचा आणि देवतांचा सर्वोच्च परमेश्वर आणि सर्व प्राणी मात्रांचा उपकारक आणि हितचिंतक म्हणून ओळखून माझ्या चेतनेने परिपूर्ण व्यक्तीला भौतिक त्रासातून शांती मिळते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा पण एक खूप महत्वाचा श्लोक आहे बरं का. तुम्ही याचा पण एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आणि याला शांती सूत्र पण म्हणतात बरं का या श्लोकाला. जर हा श्लोक सर्वांनी समजून नीट घेतला ना तर जगात सर्वत्र शांती नांदेल. खूप महत्वाचा श्लोक आहे. आता या श्लोकाचे आपण 3 भाग करून बघूया आणि मग शिकूया. आता पहिल्या भागात काय आहे? भोक्तारम यज्ञ तपसाम, म्हणजे सर्व यज्ञांचा भोक्ता मी आहे. म्हणजे श्रीकृष्ण सांगतायत की सर्व यज्ञांचा भोक्ता मी आहे. आता यज्ञ म्हणजे काय? आपण काल पाहिलं, कृष्णा प्रतीक केलेलं सर्व काम, म्हणजे श्रीकृष्णासाठी केलेलं सगळं काम हे यज्ञ आहे. आणि भोक्तारम म्हणजे सुप्रीम भोक्ता कोण आहे? तर श्रीकृष्ण. म्हणजे मगाशी तो जो मुलगा झाडं लावत होता तो पण एक झाडं लावायचा यज्ञच करतोय, आणि तो जर त्यांनी श्रीकृष्णासाठी केलं तर ते खूपच उत्तम आहे. आता पुढचा जो भाग आहे ना या ह्याच्यातला, तर सर्व लोक महेश्वरम, म्हणजे कृष्ण सर्व ब्रह्मांडाचे ईश्वर आहेत. सगळ्या ब्रह्मांड, होल युनिव्हर्सचे ते ईश्वर आहेत, कारण त्यांनीच सर्व लोकांची म्हणजे पृथ्वी लोक, देवलोक, पाताळ लोक, गोलोक सर्व लोकांची त्यांनी निर्मिती केली आहे. म्हणून ते म्हणजे कृष्ण सर्व ब्रह्मांडाचे ईश्वर आहेत.
आता तिसरा भाग काय आहे? सुहृदम सर्वभूतानां. म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये मी काय आहे? सुहृद आहे, त्यांचा हितचिंतक आहे, मी त्यांचा सखा आहे, त्यांचा मित्र आहे. आणि कृष्णाची चेतना सर्व सजीवांमध्ये आहे, म्हणजे कृष्णाची शक्ती सगळ्यांमध्ये आहे बरं का. आणि हे जाणणाऱ्या व्यक्तीला भौतिकाचा त्रास होणार नाही आणि शांती मिळेल. म्हणजे आपण कायम लक्षात ठेवायचं की माझ्या हृदयास्थळी पण परमात्मा आहे, म्हणजे जो श्रीकृष्ण आहे. आणि तो कायम मला प्रोटेक्शन देणार, असं कायम मनात आपण विचार ठेवायचा. तर या तिन्ही गोष्टी आपण समजलो म्हणजे आपल्याला पूर्ण ज्ञान घेतलं आणि त्याप्रमाणे जर श्रद्धेने आपण वागलो तर जगातील सर्व भांडणं मिटून जातील. म्हणजे मी माझं करण्यात उगीचच माणसं भांडतात की नाही, तर सर्व कृष्णाचंच आहे हे जाणून घेतलं तर आपल्याला शांती नक्कीच मिळेल. म्हणून ह्याला शांती सूत्र पण म्हटलेलं आहे. जर सगळ्यांनी हा स्क्रीनशॉट घ्या आणि सेव्ह करून ठेवा. तर शांती सूत्र काय आहे? श्रीकृष्ण परम आनंद आहेत आणि कृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि कृष्ण हा आपला एकुलता एक परोपकारी मित्र आहे, आपला सखा आहे. इथे पण तेच सांगितलंय परत, सर्वोच्च नियंत्रक आहेत, सर्वोच्च आनंद देणारे आहेत आणि एकच शुभचिंतक मित्र आहेत आपले. आता ही एक गोष्ट आपण बघूया. या गोष्टीचं नाव आहे ब्रह्म विमोहन लीला. तर ही गोष्ट काय आहे? ब्रह्मदेवांची गोष्ट आहे. पहिल्या चित्रात आपल्याला दिसतात ना, चित्रात दिसत आहेत ते आहेत ब्रह्मदेव. तर त्यांना काय वाटलं की श्रीकृष्ण एवढेसे लहान आहेत, ते तर गोपसवंगड्यांसोबत खेळत असतात. नाही का, या दुसऱ्या फोटोत आपल्याला दिसत आहेत ना, गोपसवंगड्यांबरोबर खेळतायत, रानावनात भटकतात, मित्रांसोबत जेवतात रानात. तर ते परमेश्वर कसे काय, असं ब्रह्मदेवांना वाटलं. मग ते ब्रह्मांडाचे स्वामी कसे काय? तर आपण त्यांची परीक्षा घेऊ, असे ब्रह्मदेव म्हटले की आपण श्रीकृष्णाची परीक्षा घेऊया. तर ब्रह्मदेवानी कृष्णाची परीक्षा बघायला आले तेव्हाची ती गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे की कृष्णासोबत नेहमी गाय वासरू असते की नाही? तुम्ही पाहिलंय नेहमीच्या फोटोमध्ये. तर त्याचं कारण का बरं? तर त्यांचे वडील नंद महाराजांकडे 9 लाख गायी होत्या बरं का, आणि कृष्णाला त्या सर्व प्रिय होता. तर कृष्ण काही गायी आणि वासरं घेऊन नेहमी चरायला जात असत वनामध्ये. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सवंगडी होते, सगळे गोप सवंगडी बरोबर असायचे. त्यांचे पण गायी आणि गुरं त्यांच्या बरोबर असायची. असे सगळे एकत्र मिळून वनात जायचे गायींना चरायला न्यायला. मग एकदा ब्रह्मदेवांनी काय केलं, तर या सर्व गायी वासरं त्यांनी गायबच केले. म्हणजे कृष्ण आणि त्याची सवंगड्यांच्या बरोबर खूप गायी वासरं होती, ती सगळं त्यांनी गायब केली. तर सर्व गोप सवंगडी घाबरले. ते लगेच कृष्णांना सांगायला आले की कृष्णा कृष्णा, आमच्या गायी आम्हाला खूप वेळ झाला शोधतोय सगळीकडे, पण काही सापडतच नाही. आम्ही खूप पाहिलं, खूप हाका मारल्या त्यांना, पण कोणतीच गाय वासरू दिसत नाही. तर कृष्ण म्हणाले आपण काय करू, संध्याकाळपर्यंत वाट बघू, त्या नक्की येतील. मग संध्याकाळी सर्व गोप गायी घराकडे घेऊन जात नेहमीच्या प्रमाणे. पण संध्याकाळ झाली तरी आता नेहमीप्रमाणे गायी आल्याच नाहीत. तर मग कृष्ण काय करतात, तर कृष्ण आपल्या योगमायेने, म्हणजे योगमाया शक्ती आहे ही, त्या शक्तीने गायी आणि वासरं जशाच्या तशा तयार करतात पुन्हा. आणि गोप सवंगड्यांना गायी सापडतात. मग सर्वजण आनंदाने गोकुळात संध्याकाळी परततात. कोणाला काहीच कळत नाही, कल्पना येत नाही की कुठून आल्या गायी किंवा कुठे गेल्या होत्या, काहीच कळत नाही. आणि मग काय नंतर परत त्याच्यावर कोणी काही चर्चा पण नाही करत, कोणालाच काही कल्पना येत नाही. आता असे बरेच दिवस जातात. ब्रह्मदेवांना कळतं की गायी जरी गायब केल्या आपण, तरी कृष्णाने त्याच्या शक्तीने परत निर्माण केल्या आणि जशाच्या तशा गायी निर्माण केल्या. मग त्यांना खात्री पटते की श्रीकृष्ण काय आहेत, भगवंत आहेत, म्हणूनच ते सगळ्या गायी परत निर्माण करू शकले.
आणि ब्रह्मदेवांना कळतं की त्यांच्या हातून चूक झाली आहे. मग ते कृष्णाची माफी मागायला येतात. हम्म तर चौथ्या फोटोत आपल्याला इथे दिसतंय बघा, ब्रह्मदेव श्रीकृष्णाची माफी मागतायत. मग ते माफी मागायला येतात. हं पण कृष्ण कसं आहेत, त्यांनी ते ब्रह्मदेवांना क्षमा करत नाहीत बरं का. कारण का बरं, तर त्यांनी गायींना त्रास दिलेला असतो की नाही, गायींना गायब केलेला असतो, त्यांच्या मित्रांना त्रास दिलेला असतो. जे मित्र त्यांचे सखा असतात ना, ते त्यांच्या खूप प्रिय असतात. आणि कृष्णाला गायी पण खूप प्रिय आहेत. गायी आपल्याला दूध देतात, आपलं पोषण करतात. आणि तुम्हाला पण कधी संधी मिळाली तर नक्की गोशाळेत जा. गायींना हिरवा चारा द्या. प्रेमाने त्यांच्यावर हात फिरवू शकाल मोठी माणसं सोबत असताना. तर कृष्णांना गायी खूप प्रिय आहेत. आणि त्यांचे सखे मित्र पण, त्यांचे सवंगडी पण खूप प्रिय आहेत. तर त्यांना कधी त्रास दिला तर कृष्ण त्या लोकांना माफ करत नाहीत. हे आपण गोष्टीतून शिकलो की कृष्णांना ते अत्यंत प्रिय आहेत. त्यांना आपण कधीच त्रास द्यायचा नाही, आपण कोणालाच त्रास द्यायचा नाही खरं तर. पण असं त्यांनी ब्रह्मदेवांना सुद्धा क्षमा नाही केली, कारण त्यांच्या गायींना त्यांनी त्रास दिला होता म्हणून. हम्म आता या फोटोत काय दिसतंय बरं, सांगा पाहू. कोण सांगेल मला? या पोलीसची गाडी दिसते. हा, आणि या पहिल्या फोटो काय दिसतंय वरच्या फोटोमध्ये? काही मुलीची पर्स घेऊन पळतोय. हा, चोर लोक चोरतायत ना. हा, बरोबर. तर या फोटोत काय दिसतंय की एका मुलीची पर्स चोरटे ओढून नेत आहेत. मग ती पोलिसांना तक्रार करते चोरीबद्दल, पोलीस स्टेशनला जाऊन. कारण तिचा विश्वास आहे पोलिसांवर की ते मदत करतील. मग तसा आपण कृष्णावरती पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे. शांती सूत्र सांगितले की मगाशी आपण पाहिलंय की सुहृदम सर्वभूतानां, म्हणजे मी सर्व सजीवांचा हितचिंतक आहे, मित्र आहे सगळ्यांचा. तर कृष्णाने सांगितलेल्या वाक्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे. तसं या मुलीचा पण पूर्ण विश्वास आहे की कृष्ण नक्की मदत करतील, पोलिसाच्या रूपात येतील आणि मला मदत करतील. आपल्यावर कोणतेही संकट आले तरी आपण हे लक्षात ठेवायला हवं की हे वाक्य सुहृदम सर्वभूतानां, सुहृद म्हणजे सखा मित्र, आणि सर्वभूतानां म्हणजे सर्व सजीवांचे मी सखा आहे, मित्र आहे, असं श्रीकृष्ण सांगतात. त्यामुळे आपण दुःखाने संकटाने कधी खचून जायचं नाही. कारण श्रीकृष्ण आपल्याला, आपण त्यांचं नामस्मरण केलं की नक्की ते आपल्याला मदत करतात, आपल्याला प्रोटेक्ट करतात, आपल्याला प्रॉब्लेम्स पासून वाचवतात. हम्म आता इथे काय दिसतंय बघा बरं, या चित्रातून काय दिसतंय, या माणसाच्या घरावरती काहीतरी असं भूकंप आलाय, काहीतरी नैसर्गिक आपत्ती आलीये. आणि ते घराला असे तडे गेलेले दिसतात. पण जो भक्त आहे, कृष्णाबरोबर जो माणूस जोडलेला आहे, तो ज्ञानी असतो. आणि त्याला माहिती असतं की सुख दुःख माणसाच्या आयुष्यात येणारच. पण कृष्णाने ही खात्री दिली आहे की ते कसे आहेत, सुहृद आहेत, आपले सखा आहेत, ते नक्की आपल्याला मदत करणार. म्हणजे या दुःखात आपण खचून जायचं नाही. तर हा भक्त काय म्हणतो, माझा कृष्णाच्या योजनेवरती पूर्ण विश्वास आहे, ते मला नक्की मदत करतील. म्हणजे कृष्ण मला, माझा काय आहे, सुहृद आहेत, माझ्यासारखं सर्व प्राणी मात्रांवरती ते मदत करतात, माया करतात, त्यांच्यावरती कृपा करतात. आणि ते मला नक्की मदत करतील. त्यामुळे आपल्या संकटामध्ये आपण खंबीर राहायचं, अविचल राहायचं, स्थिर राहायचं आहे. आणि दुःखातून मार्ग काढून पुढे जायचं आहे. मगाच्या आपण गोष्टीमध्ये पाहिलं ना, राजा अंबरीश पण कसे होते, ते स्थिर राहिले होते तिथे. जरी त्या ह्यांनी दुर्वासा ऋषींनी ते एक शस्त्र सोडलं होतं त्यांच्यावरती, त्यांना मारायला, पण तरी ते घाबरले नाही, कारण का त्यांना माहिती आहे श्रीकृष्ण मला नक्की प्रोटेक्ट करणार. असं म्हणून. तसंच पांडवांचं सुद्धा आहे. पांडवांनी कसे होते, पांडव खूप सद्गुणी होते, चांगले होते विचाराचे.
आणि त्यांचा कृष्णावरती खूप विश्वास होता. त्यांच्यावर खूप संकट आली पांडवांवर, पण ते कधी खचून गेले नाहीत. कृष्णाने सांगितलं असं तसंच ते वागले. युद्ध जिंकलं त्यांनी, राजे झाले आणि विजयी झाले. मग इथे दुसऱ्या फोटोत आपल्याला एक खालच्या फोटोत बघा बरं काय दिसतंय. आई एका छोट्या मुलीला भरवतीये. म्हणजे आपल्याला एक नक्की लक्षात माहिती असतं ना, की आपण समजा शाळेतून आलो, आपल्याला खात्री असते की आई आपल्याला जेवण बनवून ठेवणार किंवा शाळेत जाताना डबा बनवून देणार, सर्व तयारी करून आपल्याला पाठवणार, किंवा घरी आलो आपण शाळेतनं की दुपारी आपल्याला लगेच जेवायला वाढणार. तशी आपली मनात आपली कशी खात्री हवी की श्रीकृष्ण पण आपले काय आहेत, सुहृद आहेत, आपले मित्र आहेत, सखा आहेत, आणि ते कायम आपल्याला मदत करतील. समजा संकट आली तरी आपल्याला नक्की ते हेल्प करतील. आपण दृढ निश्चयाने आपली कर्तव्य तर करायची आहेत, जसं की मन लावून आपण अभ्यास करणं, पण तिथे फळाची अपेक्षा ठेवायची नाही. ते फळ श्रीकृष्ण योग्य वेळे देणारच आहेत, अगदी 100% देणार आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे श्रीला प्रभुपादांचा फोटो आहे बरं का. ते अमेरिकेत असताना रथयात्रा काढायचे, तिथलं हे चित्र आहे. सर्व भक्त मंडळी श्रीकृष्णाचे भजन कीर्तन करतायत, वाद्य वाजवतायत, आणि त्यांच्या चेहऱ्यावर किती छान परमानंद दिसतोय बघा, किती छान हसतायत ते. कारण त्यांचे सर्व इंद्रिय कशी आहेत, कृष्णाकडे त्यांनी वळवलेली आहेत, कृष्णमय झालेले आहेत. त्यामुळे दुःखातून त्यांची मुक्ती आहे. आणि सर्व भौतिकामधले त्यांचे जे विचार आहेत ते त्यांनी सोडून द्यायलेत. म्हणजे भौतिकातलं दुःख पण त्यांना नाही होत. मग जे भौतिकात जे दुःख आहे ना, आजूबाजूला आपल्याला जे दुःख आहे ते पण त्यांना फीलच होत नाही. आपण मगाशी शिकलो होतो की नाही, आपलं मन कसं शांत राहायला पाहिजे आणि श्रीकृष्णाशी जोडलेलं आपण ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण आपोआपच आपलं मन ताब्यात राहतं. आणि कृष्णाकडे आपण समजा जर वळवलं तर आपल्याला पण असंच परमानंदाचा एक्सपिरियन्स मिळतो, असाच परमानंदाचा आपल्याला एक्सपिरियन्स मिळेल. तर हा एक फोटो बघा बरं, हा आहे जगन्नाथपुरीचा. जगन्नाथ भगवान म्हणजे श्रीकृष्णच आहेत, आणि हे जगन्नाथ भगवान आहेत इथे उजवीकडे सगळ्यात. आणि मध्ये आहे ती सुभद्रा त्यांची बहीण, आणि डावीकडे सगळ्यात आहेत ते त्यांचे मोठे भाऊ बलराम, किंवा बलदेव पण म्हणतात आणि बलभद्र पण म्हणतात त्यांना. त्या सर्वांना आपण प्रणाम करूया. सर्वांना एकदा प्रणाम करूया आणि पुन्हा एकदा आपण हरे कृष्णचा महामंत्र म्हणूया सर्वांनी एकत्र. सर्वांनी ऑन करा तुमचा ऑडिओ, आपल्याला सगळ्यांनी एकत्र म्हणूया मंत्र. प्रभूजी तुम्ही म्हणता? हो हो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे 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 राम हरे राम राम हरे हरे हरे, हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम हरे. राम हरे हरे. हरे हरे कृष्ण हरी हरे बोल. कृष्ण. कोणाला काही अडचण आहे का धड्यामधली? अध्यायातला काही विचारायचं आहे का? नाही. बर, तुम्हाला गोष्ट आवडली का? हो. आवडली ना, छान छान. हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही हरे कृष्ण. शेवटचा श्लोक हो म्हणता. हो हो हो. हरे कृष्ण. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय. भक्तिवेदांत स्वामी शिला प्रभुपाद की की जय. 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 हरे कृष्ण. हरे सर्वांना कृष्णा. हरे कृष्ण. प्रभूजी हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण प्रणाम. माताजी. सादर सर्वांना सादर प्रणाम प्रणाम. सर्वांना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा.